स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जानेवारी ते डिसेंबर 2024 चालू घडामोडीचे 150 IMP प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। 2024 मध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहोत। यामध्ये पुरस्कार, महत्त्वपूर्ण इंडेक्स, सैन्य अभ्यास, व्याघ्र प्रकल्प, जागतिक वारसा स्थळ, पॅरिस ऑलिम्पिक, बदललेली नावे आणि महत्त्वपूर्ण नियुक्त्या इत्यादी प्रकारचे IMP प्रश्न पाहणार आहोत। चॅनलवर आला आहात सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांचा फायदा होईल। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। चला व्हिडिओ वाया न घालवता क्लासला सुरुवात करतो। प्रश्न पहिला आपल्या समोर आहे। महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील कोणत्या शहराच्या 8 रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यासाठी मार्च 2024 मध्ये मंजुरी दिली आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे। याचं योग्य उत्तर आहे मुंबई। ती बदललेली रेल्वे स्टेशनचे नाव आपल्या समोर आहेत। मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनचे नाव नाना जगन्नाथ शंकर सेट असे असणार आहे। करी रोड लालबाग, सँडहर्स्ट रोड डोंगरी, मरीन लाईन्स मुंबादेवी, चर्नी रोड गिरगाव, कॉटन ग्रीन काळा चौकी स्टेशन, किंग्स सर्कल तीर्थकर पार्श्वनाथ आणि डॉकयार्ड रोड माझगाव स्टेशन असे ही बदलणारी रेल्वे स्टेशनची नावं आहेत। बघा, व्हिडिओमध्ये खूप सारे प्रश्न आहेत, तर थोडं स्पीडमध्ये जावं लागेल आणि व्हिडिओ बनवायला खूप एफर्ट्स लागतात। तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने भारतातील पहिला सरकारी स्वामित्ववाला OTT म्हणजे ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म सी स्पेस लॉन्च केला आहे? योग्य उत्तर आहे केरळ। क्लिअर। पुढचा प्रश्न आहे, जागतिक भूकमरी निर्देशांक 2024 मध्ये भारताचे स्थान कोणते? मोस्ट IMP प्रश्न आहे। याचं योग्य उत्तर आहे 105वे। ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 मध्ये भारताचे 105वे स्थान आहे, तर 2023 मध्ये ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचे 111वे स्थान होते। क्लिअर। पुढचा प्रश्न आहे, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोनही। 58वा ज्ञानपीठ पुरस्कार हा जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार या दोघांनाही देण्यात आला आहे, तर 2023चा 57वा ज्ञानपीठ पुरस्कार हा दामोदर मौजे यांना देण्यात आला होता। क्लिअर। बघा, येणाऱ्या एक्झाममध्ये आजच्या आपल्या क्लासमधून ॲज इट इज प्रश्न येणार आहेत, हे नोट करून ठेवा। ओके, पुढे जाऊया। मिस वर्ल्ड 2024चा किताब कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे क्रिस्टिना पिस्कोवा। क्रिस्टिना पिस्कोवा ही 2024ची मिस वर्ल्ड आहे। क्लिअर। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या मिशन टीमला अंतरिक्ष अन्वेषणासाठी जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्कार 2024 देण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे चंद्रयान 3। क्लिअर। पुढचा प्रश्न घेऊया। जागतिक शांती निर्देशांक म्हणजे ग्लोबल पीस इंडेक्स 2024 मध्ये भारताची रँक कोणती आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे 116वी। ग्लोबल पीस इंडेक्समध्ये भारताची 116वी रँक आहे, तर प्रथम स्थानावर आईसलँड हा देश आहे। क्लिअर। पुढचा प्रश्न आहे, गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? योग्य उत्तर आहे आलोक शुक्ला। गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2024 हा आलोक शुक्ला यांना मिळाला आहे। आलोक शुक्ला हे छत्तीसगड या राज्याचे आहेत। क्लिअर। पुढे जाऊया। माउंट एव्हरेस्ट फतह करणारी सर्वात वयस्कर म्हणजे ओल्डेस्ट भारतीय महिला कोण बनली आहे? IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे ज्योती रात्रे। ज्योती रात्रे ही माउंट एव्हरेस्ट फतह करणारी सर्वात वयस्कर भारतीय महिला बनली आहे, तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात पहिली भारतीय महिला ही बचेंद्री पाल होती। क्लिअर। पुढचा प्रश्न आहे, साहित्य अकादमी फेलोशिप 2024ने कोणाला सन्मानित केले आहे? योग्य उत्तर आहे रस्किन बॉन्ड। रस्किन बॉन्ड यांना साहित्य अकादमी फेलोशिप 2024ने सन्मानित केले आहे। क्लिअर। नंतरचा प्रश्न आहे, ग्रीन ऑस्करच्या नावानं प्रसिद्ध असलेला विटली गोल्ड अवॉर्ड 2024 कोणाला देण्यात आला आहे? हा पण IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे पौर्णिमा देवी बर्मन। पौर्णिमा देवी बर्मन यांना विटली गोल्ड अवॉर्ड 2024ने सन्मानित करण्यात आले आहे आणि हा अवॉर्ड मिळण्याची त्यांची ही दुसरी वेळ आहे। क्लिअर। पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे 129वे। ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये भारताची 129वी रँक आहे, तर प्रथम स्थानावर आईसलँड हा देश आहे। ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स हा विश्व आर्थिक मंचाद्वारे प्रसिद्ध केला जातो। क्लिअर। नंतरचा प्रश्न आहे, 2024 मध्ये संविधान दिवसावर राष्ट्रपतीने कोणत्या 2 भाषेमध्ये संविधानाच्या प्रती प्रसिद्ध केल्या आहे? IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे संस्कृत आणि मैथिली।
संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो? 26 नोव्हेंबरला. क्लिअर? पुढे जाऊया. केंद्र सरकारने नो डिटेन्शन पॉलिसी रद्द केली, याचा काय अर्थ आहे? योग्य उत्तर आहे 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केले जाणार नाही. थोडक्यात समजून घेऊ काय आहे नो डिटेन्शन पॉलिसी. यापुढे 5वी आणि 8वीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार नाही. आतापर्यंत 5वी आणि 8वीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करीत पुढच्या वर्गात प्रमोट केलं जात होतं. मात्र आता या निर्णयात मोठा बदल करण्यात आला आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना 2 महिन्याच्या आत पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. मात्र यानंतरही विद्यार्थी नापास झाला तर त्याला प्रमोट केले जाणार नाही. अंडरस्टँड? क्लिअर? पुढे जाऊया. राज्य सरकारने ऑक्टोबर 2024मध्ये मुरबे बंदर उभारण्यास मंजुरी दिली. हे बंदर कोणत्या जिल्ह्यात असणार आहे? योग्य उत्तर आहे पालघर. मुरबे बंदर हे पालघर जिल्ह्यात असणार आहे. वाळवण बंदरापासून 15 किमी अंतरावर हे बंदर उभारण्यात येणार आहे. क्लिअर? नंतरचा प्रश्न आहे, कान्स फिल्म फेस्टिवल 2024मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीला पहिल्यांदा अनसर्टन रिटायर्ड कॅटेगरीमध्ये बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार मिळाला आहे? योग्य उत्तर आहे अनुसुया सेनगुप्ता. क्लिअर? पुढचा प्रश्न आहे, UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार 2023साठी कोणाला देण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे मेजर राधिका सेन. क्लिअर? पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे करण्यात आले. याला काय नाव देण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा विजयवाडा आंध्र प्रदेश येथे स्थित आहे. 206 फूट इतकी या पुतळ्याची उंची आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लातूर महाराष्ट्र येथे स्थित आहे. 70 फूट इतकी या पुतळ्याची उंची आहे. तसेच स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी हा संत रामानुजाचार्य यांचा पुतळा हैदराबाद तेलंगणा येथे स्थित आहे. 216 फूट इतकी या पुतळ्याची उंची आहे. आणि स्टॅच्यू ऑफ युनियन ही हनुमानजीची कांस्य प्रतिमा टेक्सास अमेरिका येथे स्थित आहे आणि 90 फूट इतकी या प्रतिमाची उंची आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिर वास्तुकला कोणत्या शैलीत आहे? योग्य उत्तर आहे नागर शैली. बघा, उत्तर भारतातली सर्व मंदिरं ही नागर शैलीत असतात आणि दक्षिण भारतातली सर्व मंदिरं हे द्रविड शैलीत असतात. थोडक्यात आपण हा प्रश्न समजून घेऊ. अयोध्या राम मंदिरचे जे वास्तुकार आहेत ते आहेत चंद्रकांत सोमपुरा आणि आशिष सोमपुरा. तसेच अयोध्या राम मंदिरमध्ये स्थापित रामलल्लाच्या मूर्तीचे जे वास्तुकार आहेत ते आहेत अरुण योगीराज. क्लिअर? हे मंदिर उत्तर प्रदेश येथे स्थित आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. क्लिअर? पुढचा प्रश्न आहे, पहिले भारतीय कोण आहेत जे बिमस्टेकचे महासचिव बनले? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे इंद्रमणी पांडे. इंद्रमणी पांडे हे पहिले भारतीय आहेत जे बिमस्टेकचे महासचिव बनले. बिमस्टेकची स्थापना कधी झाली? 1997मध्ये. बघा, व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि कॉमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल उत्तर प्रदेश. क्लिअर? पुढचा प्रश्न आहे, भारतीय वंशाचे लिओ वराळकर हे कोणत्या देशाचे प्रधानमंत्री होते ज्यांनी मार्च 2024मध्ये राजीनामा दिला? योग्य उत्तर आहे आयर्लंड. क्लिअर? पुढचा प्रश्न आहे, फोर्ब्स 2024च्या रिपोर्टनुसार जगातली सर्वात शक्तिशाली करन्सी कोणती आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे कुवेती दिनार. जगातली सर्वात शक्तिशाली करन्सीमध्ये कुवेती दिनार हे प्रथम स्थानावर आहे. एक कुवेती दिनार म्हणजे 270 भारतीय रुपये. तसेच अमेरिकी डॉलर यामध्ये 10व्या क्रमांकावर आहे. एक अमेरिकी डॉलर म्हणजे 83 भारतीय रुपये आणि युरो हे 9व्या क्रमांकावर आहे. एक युरो म्हणजे 90 भारतीय रुपये. क्लिअर? पुढचा प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे अरविंद पनगडिया. या प्रश्नाचे IMP पॉईंट आपल्या समोर आहेत. 280 ही कलम वित्त आयोगाशी संबंधित आहे. यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. राष्ट्रपतीद्वारे यांची नियुक्ती केली जाते. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष KC नियोगी होते. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे NK सिंग होते आणि 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे अरविंद पनगडिया आहेत. क्लिअर? पुढचा प्रश्न आहे, अयोध्या एअरपोर्टचे नवीन नाव काय आहे? योग्य उत्तर आहे महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट. क्लिअर? पुढचा प्रश्न घेऊया. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2024 नुसार सैन्य शक्तीच्या रँकिंगमध्ये भारताचे स्थान कोणते आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 4थे. तर प्रथम स्थानावर अमेरिका,
दुसऱ्या स्थानावर रशिया, तिसऱ्या स्थानावर चीन, चौथ्या स्थानावर भारत आणि पाचव्या स्थानावर जापान आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू कोण बनला आहे? योग्य उत्तर आहे रोहन बोपन्ना. रोहन बोपन्ना हा ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू बनला आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने वर्ष 2024 किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 5. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. 2024 पद्मविभूषण पुरस्काराने एकूण 5 व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे. 1 आहेत वैजयंतीमाला, 2 चिरंजीवी, 3 व्यंकय्या नायडू, 4 बिंदेश्वर पाठक आणि 5 पद्मा सुब्रमण्यम. तर पद्मभूषण पुरस्काराने एकूण 17 व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे आणि पद्मश्री पुरस्काराने 110 व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे. IMP प्रश्न आहे, ॲज इट इज विचारला जाईल, नोट करून ठेवा. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, DRDOने सशस्त्र सेनासाठी कोणती पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल विकसित केली आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे उग्रम. उग्रम ही पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल आहे जिची रेंज 500 मीटर इतकी आहे, वजन 4 किलोग्राम इतके आहे आणि एका वेळेला 20 राऊंड फायर करते. क्लिअर. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे पहिले मार्स मून एनालॉग मिशन नोव्हेंबर 2024 कुठे सुरू करण्यात आले आहे? हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे लडाख. क्लिअर. पुढे जाऊया. कोणत्या देशाने थॉमस आणि उबर कप 2024 महिला आणि पुरुष या दोन्ही गटाचा किताब जिंकला आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे चीन. चीन या देशाने थॉमस आणि उबर कप 2024 महिला आणि पुरुष या दोन्ही गटाचा किताब जिंकला आहे. क्लिअर. परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर नोट करत चला. क्लिअर. पुढचा प्रश्न घेऊया. एलोर्डा कप 2024 भारतीय बॉक्सर निखत झरीनने कोणते पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक. या स्पर्धेचे आयोजन कझाकिस्तानच्या अस्ताना येथे झाले. या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 12 पदक जिंकले आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, फ्रेंच ओपन 2024 पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला? हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे कार्लोस अल्काराज. कार्लोस अल्काराज याने फ्रेंच ओपन 2024 पुरुष एकेरीचा किताब जिंकला, तर महिला एकेरीचा इगा स्वॅटेक हिने जिंकला. तसेच ऑप्शन जर पाहिले तर अलेक्झांडर जेरव याने इटालियन ओपन 2024चा किताब जिंकला. जॅनिक सिनर याने US ओपन 2024चा पुरुष एकेरीचा किताब जिंकला, तर महिला एकेरीचा आर्यना सबालेंका हिने जिंकला. तसेच राफेल नदालचा शेवटचा मॅच डेव्हिस कप होता, यानंतर त्याने संन्यास घेतला. क्लिअर. पुढचा प्रश्न घेऊया. भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत? हा पण IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे देवेंद्र झांझरिया हे भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत. क्लिअर. पुढे जाऊया. भ्रष्टाचार निर्देशांक म्हणजे करप्शन इंडेक्स 2023 नुसार भारताचे स्थान कोणते? मोस्ट IMP प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे 93. हा प्रश्न आपण थोडक्यात पाहू. भ्रष्टाचार निर्देशांक 2023 नुसार भारताचे 93 स्थान आहे, तर भ्रष्टाचार निर्देशांक 2022 नुसार भारताचे 85 स्थान होते. सर्वात भ्रष्ट देश आहे सोमालिया आणि सर्वात कमी भ्रष्ट देश आहे डेन्मार्क. क्लिअर. 2024चा करप्शन इंडेक्स अजूनपर्यंत प्रसिद्ध झाला नाही आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, 78व्या स्वातंत्र्य दिवसाची थीम काय होती? योग्य उत्तर आहे विकसित भारत. विकसित भारत ही 78व्या स्वातंत्र्य दिवसाची थीम होती. क्लिअर. पुढे जाऊया. जगातले पहिले ओम आकाराचे मंदिर भारताच्या कोणत्या राज्यामध्ये बनले आहे? योग्य उत्तर आहे राजस्थान. राजस्थानच्या पाली येथे जगातले पहिले ओम आकाराचे मंदिर बनले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत? भजनलाल शर्मा आणि राज्यपाल कोण आहेत? हरिभाऊ बागडे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2024 भारताची रँक कोणती आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 10वी. क्लिअर. पुढे जाऊया. उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी भारताची पहिली महिला कोण बनली आहे? हा पण IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे बिल्किस मीर. बिल्किस मीर ही उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी भारताची पहिली महिला आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, भारताने सुपरसोनिक क्रूज मिसाईल ब्रह्मोसचा पहिला निर्यात कोणत्या देशाला केला आहे? योग्य उत्तर आहे फिलिपिन्स. फिलिपिन्स या देशाला भारताने सुपरसोनिक क्रूज मिसाईल ब्रह्मोसचा पहिला निर्यात केला आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत? योग्य उत्तर आहे सुधांशु मित्तल. सुधांशु मित्तल हे भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष आहेत. तसेच ऑप्शन जर पाहिले तर PT उषा या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष आहेत. अजित पवार हे राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. आणि नवनीत कुमार सहगल हे प्रसार भारतीचे अध्यक्ष आहेत. क्लिअर.
पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक कोणत्या देशामध्ये उभारले जाणार आहे? योग्य उत्तर आहे जपान. जपानच्या टोकियो येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक उभारले जाणार आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, रेमल चक्रीवादळाला रेमल हे नाव कोणत्या देशाने दिले? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे ओमन. ओमन या देशाने रेमल हे नाव दिले आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या किती रामसर स्थळांना ऑगस्ट 2024 जागतिक रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 3. ती कोणकोणती आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया. नंजरायन पक्षी अभयारण्य आणि काजरूवेली पक्षी अभयारण्य हे 2 जे तामिळनाडूमध्ये स्थित आहे, आणि तिसरा आहे तवा जलाशय जो मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे. असे एकूण 3 रामसर स्थळांना जागतिक दर्जा देण्यात आला आहे. आता एकूण भारताच्या रामसर स्थळांची संख्या 85 इतकी झाली आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, पंडित रामनारायण यांचे नोव्हेंबर 2024 निधन झाले. यांचा संबंध कोणत्या वादक यंत्राशी होता? योग्य उत्तर आहे सारंगी वादक. क्लिअर. पुढे जाऊया. भारताची पहिली AI रोबोट शिक्षिका कोण आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे इरिस. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. भारताची पहिली AI रोबोट शिक्षिका आहे इरिस, जी केरळ या राज्याची आहे. जगातली पहिली AI रोबोट CEO आहे मिका, जी अमेरिका या देशाची आहे. आणि नागरिकता प्राप्त करणारी AI रोबोट आहे सोफिया. हिला नागरिकता देणारा देश आहे सौदी अरब. आणि जगातली पहिली AI रोबोट प्रवक्ता आहे व्हिक्टोरिया शी, ही युक्रेन या देशाची आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, इस्रोने गगनयान फायनल मिशनसाठी 4 पैकी कोणाची मुख्य अंतरिक्ष यात्री म्हणून निवड केली आहे, ज्याला अंतरिक्ष स्टेशनमध्ये पाठवले जाणार आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे शुभांशु शुक्ला. आणि भारत कधीपर्यंत अंतरिक्षामध्ये आपले स्पेस स्टेशन स्थापित करणार आहे? 2035 पर्यंत. क्लिअर. पुढे जाऊया. इस्रोने कोणत्या यानाद्वारे आदित्य L1 मिशन लॉन्च केले होते? योग्य उत्तर आहे PSLV C57. आणि या मिशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर होते निगार शाजी. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, बिहार कोकिळा या नावाने प्रसिद्ध असलेल्या शारदा सिन्हा यांचे नोव्हेंबर 2024 निधन झाले. यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? योग्य उत्तर आहे लोकगायन. शारदा सिन्हा या लोकगायिका होत्या. तसेच 2024 घडलेल्या निधन वार्तावर आपण एक नजर टाकूया. उद्योगपती रतन टाटा, प्रधानमंत्रीचे माजी सल्लागार विवेक देबरॉय, प्रसिद्ध तबलावादक जाकीर हुसेन, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी आणि भारताचे माजी परराष्ट्र मंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल SM कृष्णा यांचे निधन हे 2024 झाले. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे, WTT कंटेंडर महिला एकेरी वर्गात किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे श्रीजा अकुला. श्रीजा अकुला ही WTT कंटेंडर महिला एकेरी वर्गाचा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर पूजा तोमर हे अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप म्हणजे UFC जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. नीता अंबानी यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे आंतरराष्ट्रीय सदस्य म्हणून निवडण्यात आले आहे. आणि स्मृती मंदाना ही वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 4000 रन बनवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर बनली आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या नेमबाजला ऑलिम्पिक ऑर्डर अवॉर्ड 2024 सन्मानित करण्यात आले आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे अभिनव बिंद्रा. अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर अवॉर्ड 2024 सन्मानित करण्यात आले आहे. पुढे जाऊया. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2024 नुसार खुशियाल देशाच्या सूचीमध्ये भारताचे स्थान कोणते आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 126वे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2024 भारताचे 126वे स्थान आहे. तर खुशियाल देशाच्या सूचीमध्ये प्रथम स्थानावर फिनलँड हा देश आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय लेखिकेला पेन पिंटर पुरस्कार 2024 सन्मानित करण्यात आले आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे अरुंधती रॉय. अरुंधती रॉय यांना पेन पिंटर पुरस्कार 2024 सन्मानित करण्यात आले आहे. तसेच अरुंधती रॉय या पहिल्या भारतीय महिला लेखिका आहेत ज्यांना सर्वात प्रथम बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच ऑप्शन जर पाहिले तर PV सिंधूला स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने तंबाखू नियंत्रणाचा ब्रँड अँबॅसेडर नियुक्त केले आहे. सुबया नल्लामुथू या वाईल्ड लाईफ निर्मात्याला V शांताराम लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. आणि दीपा कर्माकरने ऑक्टोबर 2024 जिम्नॅस्टिक या खेळामधून संन्यास घेतला आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे,
मानव विकास निर्देशांक म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2023-24 नुसार वर्ष 2022 मध्ये भारताची रँक कोणती आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न नक्की विचारला जाईल. याचं योग्य उत्तर आहे 134वी. मानव विकास निर्देशांक 2023-24 नुसार 2022 मध्ये भारताची रँक ही 134वी आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, साहित्य अकादमीचा इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार 2024 कोणाला दिला आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे नंदिनी सेनगुप्ता. नंदिनी सेनगुप्ता यांना इंग्रजीसाठी बाल साहित्य पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले आहे. तर हिंदीसाठी बाल साहित्य पुरस्कार 2024 हा देवेंद्र कुमार यांना मिळाला. मराठीसाठी बाल साहित्य पुरस्कार 2024 हा भारत सासने यांना मिळाला, शमशेर आणि भूत बंगला यासाठी. आणि हिंदीसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 हा गौरव पांडे यांना मिळाला. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले युनेस्को साहित्य शहर कोणत्या शहराला घोषित केले आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे कोझिकोड, जे केरळ राज्यामध्ये आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्याला सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे, मिस इंडिया 2024 कोण बनली आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे निकिता पोरवाल. निकिता पोरवाल ही 2024ची मिस इंडिया बनली आहे. तर विक्टोरिया केजर हे मिस युनिव्हर्स आहे 2024ची. क्रिस्टिना पिस्कोवा ही मिस वर्ल्ड आहे 2024ची. आणि ध्रुवी पटेल ही मिस इंडिया वर्ल्ड वाईड आहे 2024ची. तसेच रिया सिंगी ही मिस युनिव्हर्स इंडिया आहे 2024ची. आणि कॅटलिन सँड्रानिल ही मिस इंडिया USA आहे 2024ची. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय अभिनेत्याचे नाव सप्टेंबर 2024 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे चिरंजीवी. क्लिअर. पुढे जाऊया. 17व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे अट्टम. अट्टम हा एक मल्याळी चित्रपट आहे. तसेच गुलमोहरला सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. वाळवीला सर्वोत्कृष्ट मराठी फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार हा ऋषभ शेट्टी यांना मिळाला आहे. तर नित्या मेनन आणि मानसी पारेख या दोघींना संयुक्तरित्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने कर्मचारी निवड आयोग म्हणजे SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनचे नवे अध्यक्ष कोणाला नियुक्त केले आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे राकेश रंजन यांना केंद्र सरकारने SSCचे नवे अध्यक्ष नियुक्त केले आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, ऑर्बिटल या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे सामंता हार्वे यांना ऑर्बिटल या कादंबरीसाठी 2024चा बुकर पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर फिलिप नॉयस यांना इफ्फीचा सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2024ने सन्मानित करण्यात आले आहे. पी गीता यांना के सरस्वती अम्मा पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले आहे. आणि उषा ठाकूर यांना 12वे विश्व हिंदी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे, कोणाला दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 या वर्षासाठी 2024 मध्ये प्रदान करण्यात आला आहे? हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे मिथुन चक्रवर्ती. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार हा 2022 साठी मिथुन चक्रवर्ती, 2021 साठी वहिदा रहमान आणि 2020 साठी आशा पारेख यांना देण्यात आला आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अपिलेट ट्रिब्युनलचे पहिले अध्यक्ष कोण बनले आहेत? हा पण IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे संजय कुमार मिश्रा. तसेच ऑप्शन जर पाहिले तर सौम्या स्वामीनाथन यांना राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी केंद्रीय स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. तसेच रॉबर्ट जेरार्ड रवी यांना भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे BSNLचे नवीन CMD नियुक्त केले आहे. आणि मनोज मित्तल यांना भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजे CDBचे नवीन अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षा कोण बनल्या आहेत? मोस्ट IMP प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे विजया किशोर रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षा बनल्या आहेत. तसेच ऑप्शन जर पाहिले तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत. रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत.
आणि रुपाली चाकणकर या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने कोणाला नवे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅग नियुक्त केले आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न नक्की विचारला जाईल. याचं योग्य उत्तर आहे के. संजय मूर्ती. केंद्र सरकारने के. संजय मूर्ती यांना 15वे कॅग नियुक्त केले आहे. तर 14वे कॅग हे गिरीशचंद्र मुर्मू होते. 148 ही कलम कॅगच्या संदर्भात आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर अरविंदर सिंग साहानी हे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नवे अध्यक्ष बनले आहेत. हर्षवर्धन अग्रवाल हे फिक्की म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. आणि नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने श्री श्री रविशंकर यांना देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे? योग्य उत्तर आहे फिजी. क्लिअर. पुढे जाऊया. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे कोणत्या देशाच्या न्यायालयाने गौतम अडानी यांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढला होता? योग्य उत्तर आहे अमेरिका. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे, इंडिया TB रिपोर्ट 2024 नुसार भारतामध्ये 2015 नंतर TBच्या केसेसमध्ये किती टक्के घट झाली आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 16%. आणि भारत सरकारने 2025 पर्यंत TB समाप्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, WHOने ऑक्टोबर 2024 मध्ये कोणत्या आफ्रिकी देशाला मलेरिया मुक्त केले, जो मलेरिया मुक्त होणारा जगातला 44वा देश बनला आहे? हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे मिश्र इजिप्त. आणि भारत सरकारने मलेरिया समाप्त करण्याचे लक्ष्य हे 2030 पर्यंत ठेवले आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न घेऊया. भारतीय सेनामध्ये पहिल्यांदा महिला सुभेदार कोण बनली आहे? हा पण IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे प्रीती रजक ही इंडियन आर्मीमध्ये महिला सुभेदार बनणारी पहिली महिला आहे. क्लिअर. पुढे जाऊया. देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचा पुतळा कुठे स्थापित करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे देहरादून, उत्तराखंड. आणि आता दुसरे CDS कोण आहेत? अनिल चव्हाण. ओके. पुढचा प्रश्न घेऊया. महिला एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 कोणत्या देशाने जिंकली आहे? योग्य उत्तर आहे भारत. आणि याचे आयोजन भारतात बिहारच्या राजगीर येथे करण्यात आले होते. ओके. नंतरचा प्रश्न आहे, अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव काय असणार आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे श्री विजयपुरम. पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव श्री विजयपुरम असणार आहे. तर राजपथचे नवीन नाव कर्तव्यपथ, मुघल गार्डनचे नवीन नाव अमृत उद्यान आणि दरबार हॉलचे नवीन नाव गणतंत्र मंडप असणार आहे. क्लिअर. पुढे जाऊया. कोणत्या राज्यात खेलो इंडिया यूथ गेम्स आणि खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025चे आयोजन करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे बिहार. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव काय असणार आहे? योग्य उत्तर आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. ओके. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय कॅबिनेटचे आतापर्यंतचे सर्वात युवा कॅबिनेट मंत्री कोण बनले आहेत? योग्य उत्तर आहे राम मोहन नायडू. हे नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत. क्लिअर. पुढचा प्रश्न घेऊया. लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांची स्थापना करण्यात आली. आता लडाखमध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती झाली आहे? हा पण IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 7. आणि ती आपल्या समोर आहेत. लडाखमध्ये आधी लेह आणि कारगिल हे 2च जिल्हे होते. नंतर झास्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगतांग या 5 नवीन जिल्ह्यांची स्थापना करण्यात आली आहे. आता लडाखमध्ये एकूण 7 जिल्हे झाली आहेत. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, 19वी G20 परिषद 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती? मोस्ट IMP प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न नक्की विचारला जाईल. याचं योग्य उत्तर आहे ब्राझील. ब्राझीलच्या रिओ डी जेनेरो येथे 19वी G20 परिषद 2024चे आयोजन करण्यात आले होते. तर 2023 मध्ये ही परिषद भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि आता 2025 मध्ये या परिषदेचे आयोजन दक्षिण आफ्रिका करणार आहे. क्लिअर. अंडरस्टँड. पुढचा प्रश्न आहे, भारताचा 57वा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे रत्तापानी व्याघ्र प्रकल्प MP. रत्तापानी व्याघ्र प्रकल्प जो MP येथे स्थित आहे हा भारताचा 57वा व्याघ्र प्रकल्प आहे. तसेच गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प हा छत्तीसगड येथे स्थित आहे. हा भारताचा 56वा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि धौलपूर करोली व्याघ्र प्रकल्प जो राजस्थान येथे स्थित आहे हा भारताचा 55वा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प जो MP येथे स्थित आहे हा भारताचा 54वा व्याघ्र प्रकल्प आहे. क्लिअर. अंडरस्टँड. पुढचा प्रश्न घेऊया. RBIचे 26वे गव्हर्नर कोण बनले आहेत? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे संजय मल्होत्रा. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. RBIचे 26वे गव्हर्नर हे संजय मल्होत्रा बनले आहेत. तर शक्तिकांत दास हे RBIचे 25वे गव्हर्नर होते. तर संजीव खन्ना
संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे 51वे सरन्यायाधीश आहेत, तर DY चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीश होते. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे ISA म्हणजे आंतरराष्ट्रीय सौर गठबंधनामध्ये सामील होणारा 105वा पूर्ण सदस्य देश कोणता? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे मालडोवा. हा प्रश्न आपण सविस्तर समजून घेऊ. ISA मध्ये सामील होणारा 100वा देश हा पराग्वे होता. 101 क्रमांकाचा देश हा नेपाळ होता. 102 क्रमांकाचा देश हा अँटिगुआ आणि बार्बुडा होता. 103 क्रमांकाचा देश हा सिरिया होता. 104 क्रमांकाचा देश हा अर्मेनिया होता आणि 105 क्रमांकाचा देश हा मॉल्डोवा आहे. ISA चे मुख्यालय भारतात हरियाणा गुरुग्राम येथे आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे. आता आपण नोबेल पुरस्कार 2024 पाहणार आहोत. इतक्या सोप्या पद्धतीत आणि इतक्या छान ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की आपण नोबेल विजेत्याची नावे कधीच विसरणार नाही. चला तर सुरुवात करूया नोबेल पुरस्कार 2024ची. नोबेल पुरस्काराची सुरुवात. अल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू 10 डिसेंबर 1896 मध्ये झाला. म्हणूनच 10 डिसेंबरला या पुरस्काराचे वितरण केले जाते. 1901 पासून नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली. सुरुवातीला भौतिकी, रसायन, चिकित्सा, साहित्य आणि शांती या 5 क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जात होता, परंतु 1969 पासून अर्थशास्त्रामध्ये हा पुरस्कार दिला जाऊ लागला. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो. शांतीचा नोबेल पुरस्कार सोडून बाकी सर्व पुरस्काराचे वितरण स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे होते. शांतीचा नोबेल पुरस्कार हा नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे प्रदान केला जातो. चला तर आतापर्यंत किती भारतीय व्यक्तींना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे त्याबद्दल थोडक्यात पाहू. एकूण 10 भारतीय व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये महत्त्वाचे व्यक्ती पाहूया. साहित्याचा प्रथम नोबेल पुरस्कार हा रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये गीतांजली या कादंबरीसाठी मिळाला. ते भारताचेच नाही तर एशियाचे प्रथम व्यक्ती होते. 2. भौतिकीचा प्रथम नोबेल पुरस्कार हा CV रमन यांना मिळाला 1930 मध्ये. 3. चिकित्साचा प्रथम नोबेल पुरस्कार हा हरगोविंद खुराना यांना 1968 मध्ये मिळाला. 4. शांतीचा प्रथम नोबेल पुरस्कार हा मदर टेरेसा यांना मिळाला 1979 मध्ये आणि कैलास सत्यार्थी यांना 2014 मध्ये मिळाला. 5. अर्थशास्त्राचा प्रथम नोबेल पुरस्कार हा अमर्त्य सेन यांना मिळाला 1998 मध्ये आणि अर्थशास्त्राचा दुसरा नोबेल पुरस्कार हा अभिजित बॅनर्जी यांना मिळाला 2019 मध्ये. सर्वात युवाचा नोबेल पुरस्कार हा मलाला युसूफजाई यांना मिळाला शांततेसाठी. या पाकिस्तान या देशाच्या आहेत. चला तर आता 2024 मध्ये कोणाकोणाला नोबेल पुरस्कार मिळाला आहे ते पाहूया आणि सर्व नोबेल पुरस्कार हे ट्रिक्सने पाहणार आहोत. 2024चा चिकित्सा शास्त्राचा नोबेल पुरस्कार हा विक्टर एम्ब्रॉस आणि गॅरी रुहकून या व्यक्तींना मिळाला. लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे. चिकित्साचा बॉस कोण? चिकित्साचा म्हणजे चिकित्सामध्ये बॉस म्हणजे एम्ब्रॉस आणि कोण म्हणजे रुहकून. म्हणजेच ही सिंपल ट्रिक चिकित्साचा बॉस कोण वापरून तुम्ही ही नावे लक्षात ठेवू शकता. ओके. 2024चा भौतिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार हा जॉन हॉपफिल्ड आणि जेओफ्री हिंटन या व्यक्तींना मिळाला. लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे. बहुतेक जॉनला फील्डवर फ्री हिट मिळेल. बहुतेक म्हणजे भौतिक शास्त्राचा, जॉनला फील्डवर म्हणजे जॉन हॉपफिल्ड आणि फ्री हिट म्हणजे जेओफ्री हिंटन. ही सिंपल ट्रिक बहुतेक जॉनला फील्डवर फ्री हिट मिळेल वापरून तुम्ही ही नावे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. 2024चा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा डेव्हिड बेकर, जॉन जेम्पर आणि डेव्हिस हसाबिस या व्यक्तींना मिळाला. लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे. रस्सीने बेकार आहे जंप करणे, लोक हसतील.
रस्सी म्हणजे रसायन, बेकार म्हणजे बेकर, जंप म्हणजे जम्पर, हसतील म्हणजे हसाबीस. ही सिंपल ट्रिक रस्सीने बेकार आहे जंप करणे, लोक हसतील वापरून तुम्ही ही नावे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. 2024चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा डेरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन या व्यक्तींना मिळाला. ही तिन्ही व्यक्ती अमेरिका या देशाचे आहेत. लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे, अर्थवर मोगलीचे सन. अर्थ म्हणजे अर्थशास्त्र, मोगली म्हणजे एसेमोग्लू आणि सन म्हणजे जॉन्सन आणि रॉबिन्सन. ही सिंपल ट्रिक अर्थवर मोगलीचे सन वापरून तुम्ही ही नावे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. 2024चा शांततेसाठी नोबेल पुरस्कार हा निहॉन हिदान्क्यो या संस्थेला मिळाला. ही संस्था जापान या देशाची आहे. लक्षात ठेवण्याची ट्रिक, हॉर्न नको वाजवू, शांत रहा. हॉर्न म्हणजेच निहॉन हिदान्क्यो, शांत म्हणजेच शांतीचा नोबेल. ही सिंपल ट्रिक हॉर्न नको वाजवू, शांत रहा वापरून तुम्ही ही नावे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. 2024चा साहित्याचा नोबेल पुरस्कार हा हान कांग या व्यक्तीला मिळाला. हे व्यक्ती दक्षिण कोरिया या देशाचे आहेत. लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे, साहित्य हाताने लिहून कानाने ऐकायचे असते. हात म्हणजेच हान आणि कान म्हणजेच कांग. ही सिंपल ट्रिक साहित्य हाताने लिहून कानाने ऐकायचे असते वापरून तुम्ही या व्यक्तीचे नाव लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. 34वा व्यास सन्मान 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे सूर्यबाला. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. पहिला व्यास सन्मान 1991 मध्ये रामविलास शर्मा यांना देण्यात आला. 34वा व्यास सन्मान 2024 हा सूर्यबाला यांना कौन देश को वासी, वेणू की डायरी या कादंबरीसाठी देण्यात आला. 33वा व्यास सन्मान 2023 हा पुष्पा भारती यांना यादे यादेवर यादे या कादंबरीसाठी देण्यात आला. आणि 32वा व्यास सन्मान 2022 हा ज्ञान चतुर्वेदी यांना पागलखाना या कादंबरीसाठी देण्यात आला. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे, इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL क्रिकेटच्या इतिहासात 200 विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण बनला आहे? योग्य उत्तर आहे युजवेंद्र चहल. ओके, पुढे जाऊया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूने मार्च 2024 मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे? IMP आहे. योग्य उत्तर आहे 5 आणि ती 5 व्यक्ती आपल्या समोर आहेत. 49वा भारतरत्न हा कर्पूरी ठाकूर यांना, 50वा भारतरत्न हा लालकृष्ण अडवाणी यांना, 51वा भारतरत्न हा PV नरसिम्हा राव यांना, 52वा भारतरत्न हा चौधरी चरण सिंग यांना आणि 53वा भारतरत्न हा S स्वामीनाथन यांना देण्यात आला आहे. परीक्षेमध्ये ॲज इट इज विचारलं जाईल, नोट करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे, लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती बनली आहे? योग्य उत्तर आहे HDFC बँक. ओके, पुढे जाऊया. ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2024 इव्हेंटचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2024 इव्हेंटचे ब्रँड अँबॅसेडर युवराज सिंग, क्रिस गेल आणि उसेन बोल्ट हे तीनही व्यक्ती आहेत. ओके, नंतरचा प्रश्न आहे, नीती आयोगाच्या रिपोर्टनुसार 2013-14 पासून ते 2022-23 या 9 वर्षाच्या काळात किती कोटी लोक गरिबीतून बाहेर निघाले आहेत? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 24.82 कोटी, म्हणजे जवळपास 25 कोटी लोक या 9 वर्षाच्या काळामध्ये गरिबीतून बाहेर निघाले आहेत. क्लिअर. पुढे जाऊया. केंद्र सरकारने जन्म मृत्यूच्या नोंदणीसाठी कोणते मोबाईल ॲप 2024 मध्ये लॉन्च केले आहे? योग्य उत्तर आहे CRS ॲप. क्लिअर. पुढे वळूया. ADB म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकेमध्ये सामील होणारा 69वा देश कोणता आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे इस्रायल. इस्रायल हा ऑक्टोबर 2024 मध्ये ADB मध्ये सामील होणारा 69वा देश बनला आहे. ADBची स्थापना 19 डिसेंबर 1966 मध्ये झाली. याचे मुख्यालय मनिला, फिलिपिन्स इथे आहे. ओके, नंतरचा प्रश्न आहे, मराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे सुधीर रसाळ. सुधीर रसाळ यांना विंध्यांचे गद्यरूप या मराठी कादंबरीसाठी 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर मुकेश थळी यांना कोकणीसाठी, गगन गिल यांना हिंदीसाठी आणि ईस्टरीन किरे
ईस्टरिन किरे यांना इंग्रजीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले आहे. ओके. नंतरचा प्रश्न आहे, न्यू भारत मोदी विजन अँड डेव्हलपमेंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे रवी पराशर. ओके. पुढे जाऊया. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? IMP आहे. योग्य उत्तर आहे राम शिंदे. राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. ऑप्शन जर पाहिले तर नीलम गोरे या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. अंबादास दानवे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. आणि राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभाचे अध्यक्ष आहेत. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र मुख्यमंत्रीच्या प्रधान सचिव म्हणून कोणाला नियुक्त केले आहे? योग्य उत्तर आहे अश्विनी भिडे. ओके. पुढचा प्रश्न आहे, भारतीय हवाई दलाची पहिली महिला फायटर पायलट कोण आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे अवनी चतुर्वेदी ही भारतीय हवाई दलाची पहिली महिला फायटर पायलट आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर शिवांगी सिंग ही राफेल विमानची पहिली महिला पायलट आहे. मोहना सिंग ही तेजस लढाकू विमानाची पहिली महिला फायटर पायलट आहे. आणि अनामिका राजीव ही इंडियन नेव्हीची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट आहे. तसेच अभिलाषा बराक ही इंडियन आर्मीची पहिली महिला फायटर पायलट आहे. साधना सक्सेना ही आर्मी मेडिकल सर्व्हिसची पहिली महिला महासंचालक आहे. आणि शिवा चव्हाण ही सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात होणारी पहिली महिला अधिकारी आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे, लडाखमध्ये काकसर ब्रिजचे नाव बदलून कोणत्या शहीद जवानाच्या नावावर ठेवण्यात आले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे अमित भारद्वाज. क्लिअर. पुढे जाऊया. भारत आणि कोणत्या देशादरम्यान गरुड शक्ती हा युद्धाभ्यास होतो? योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. भारत आणि इंडोनेशिया या दोन देशादरम्यान गरुड शक्ती हा युद्धाभ्यास होतो. तसेच ऑप्शन जर पाहिले तर अमेरिका, वज्रप्रहार हा युद्धाभ्यास अमेरिका आणि भारतामध्ये होतो. फ्रान्स, वरुण युद्ध अभ्यास हा फ्रान्स आणि भारतामध्ये होतो. आणि नेपाळ, सूर्यकिरण हा युद्ध अभ्यास नेपाळ आणि भारतामध्ये होतो. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये कोणत्या 5 भाषांना शास्त्रीय भाषांचा दर्जा दिला आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. आता एकूण 11 शास्त्रीय भाषा झाल्या आहेत. पहिली शास्त्रीय भाषा तामिळ, दुसरी संस्कृत, तिसरी तेलुगू, चौथी कन्नड, पाचवी मल्याळम आणि 6वी उडिया होती. ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्र सरकारने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या 5 भाषांना शास्त्रीय भाषांचा दर्जा दिला आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे, सैन्य गठबंधन नाटोचा 32वा पूर्ण सदस्य देश कोणता बनला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे स्वीडन हा नाटोचा 32वा पूर्ण सदस्य देश बनला आहे. तर नाटोचा 31वा पूर्ण सदस्य देश हा फिनलँड होता. क्लिअर. पुढचा प्रश्न घेऊया. देशातला सर्वात लांब केबल ब्रिज कोणता आहे? राईट आन्सर इज सुदर्शन सेतू. क्लिअर. पुढचा प्रश्न घेऊया. जगातली पहिली वैदिक घडी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? योग्य उत्तर आहे उज्जैनमध्ये जगातली पहिली वैदिक घडी स्थित आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले डॉल्फिन रिसर्च सेंटर कुठे स्थापित करण्यात आले आहे? पटना बिहार इथे भारताचे पहिले डॉल्फिन रिसर्च सेंटर स्थापित करण्यात आले आहे. क्लिअर. पुढे वळूया. देशातले पहिले अंडर वॉटर मेट्रो ट्रॅक कोणत्या नदीवर स्थित आहे? योग्य उत्तर आहे हुगळी नदी. देशातले पहिले अंडर वॉटर मेट्रो ट्रॅक हुगळी नदीवर स्थित आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, जगातली सर्वात लांब 2 लेन असणारी सडक सुरंग कोणती? योग्य उत्तर आहे सेला सुरंग ही जगातली सर्वात लांब 2 लेन असणारी सडक सुरंग आहे. ओके. पुढे जाऊया. विश्व प्रेस स्वतंत्रता निर्देशांक 2024 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? योग्य उत्तर आहे 159वे. विश्व प्रेस स्वतंत्रता निर्देशांक 2024 मध्ये भारताचे 159वे स्थान आहे. तर प्रथम स्थानावर नॉर्वे हा देश आहे. ओके. पुढे जाऊया. कोणत्या देशाने मानसिक तणावाच्या आधारावर जोराया टेर बिक महिलेला इच्छामृत्यूची अनुमती दिली आहे? योग्य उत्तर आहे नीदरलँड हा देश मानसिक तणावाच्या आधारावर इच्छामृत्यू देणारा जगातला पहिला देश बनला आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, 96वे ऑस्कर अवॉर्ड 2024 मध्ये बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? योग्य उत्तर आहे सिलियन मर्फी. 96वे ऑस्कर अवॉर्ड 2024 मध्ये बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार हा सिलियन मर्फीला मिळाला. बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार हा एमा स्टोनला मिळाला. बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार हा क्रिस्टोफर नोलन यांना मिळाला. आणि बेस्ट फिल्मचा पुरस्कार हा ओपेनहायमर या फिल्मला मिळाला. क्लिअर. पुढचा प्रश्न घेऊया. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे किशोर मकवाना हे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत. क्लिअर. पुढे जाऊया. केंद्र सरकारने कितव्या विधी आयोगाला 2024 मध्ये मंजुरी दिली आहे? हा पण IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 23व्या.
केंद्र सरकारने 23व्या विधी आयोगाला मंजुरी दिली आहे. विधी आयोगाचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असतो. ओके, पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणती नवीन पेन्शन स्कीम योजना सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच UPS. याचा लॉंग फॉर्म विचारला जाणार तर लक्षात असू द्या. नंतरचा प्रश्न आहे, सुभद्रा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे ओडिसा. ओडिसा या राज्याने सुभद्रा योजना सुरू केली आहे. पटापट आपण हे प्रश्न क्लिअर करून पॅरिस ऑलिम्पिककडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने NPS वात्सल्य योजना कोणासाठी सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे नाबालिकांसाठी. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी NPS वात्सल्य योजना ही नाबालिकांसाठी सुरू केली आहे. क्लिअर. आता आपण पॅरिस आणि पॅरा ऑलिम्पिक 2024 IMP प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेमध्ये विचारले जातात. चला तर सुरुवात करूया. पॅरिस ऑलिम्पिक 2024 भारताचे शेफडी मिशन कोण होते? योग्य उत्तर आहे गगन नारंग. गगन नारंग हे पॅरिस ऑलिम्पिक 2024 भारताचे शेफडी मिशन होते. ओके, पुढे जाऊया. पॅरिस ऑलिम्पिक 2024 भारतीय पुरुष हॉकी टीमने कोणते पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे कांस्य पदक. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 रेसलिंगमध्ये ब्रॉन्झ पदक कोणी जिंकले आहे? योग्य उत्तर आहे अमन सेरावत. क्लिअर. पुढे जाऊया. पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्वप्नील कुसाळेने कोणत्या कॅटेगरीमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवले? योग्य उत्तर आहे 50 मीटर रायफल कॅटेगरीमध्ये. ओके, नंतरचा प्रश्न आहे, एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण बनली आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे मनू भाकर. एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ही मनू भाकर बनली आहे. ओके, नंतरचा प्रश्न आहे, नेमबाज मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी कोणत्या कॅटेगरीमध्ये कांस्य पदक जिंकले? योग्य उत्तर आहे 10 मीटर पिस्तूल मिश्र प्रकारात. ओके, पुढे जाऊया. पॅरिस ऑलिम्पिक 2024 नीरज चोपडाने कोणते पदक मिळवले आहे? योग्य उत्तर आहे रौप्य पदक. पॅरिस ऑलिम्पिक 2024 नीरज चोपडाने भालाफेकमध्ये रौप्य पदक मिळवले तर सुवर्ण पदक पाकिस्तानच्या अरशद नदीमने मिळवले. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 उद्घाटन समारोहामध्ये भारताचे ध्वजवाहक कोण होते? योग्य उत्तर आहे PV सिंधू आणि शरद कमल. पॅरिस ऑलिम्पिक 2024 उद्घाटन समारोहामध्ये भारताचे ध्वजवाहक हे PV सिंधू आणि शरद कमल होते तर समापन समारोहामध्ये भारताचे ध्वजवाहक हे मनू भाकर आणि PR श्रीजेश होते. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024चे आदर्श वाक्य कोणते? योग्य उत्तर आहे गेम्स वाईड ओपन. गेम्स वाईड ओपन हे पॅरिस ऑलिम्पिक 2024चे आदर्श वाक्य होते तर फ्रीज हे पॅरिस ऑलिम्पिक 2024चे शुभंकर होते. क्लिअर. पुढे जाऊया. पॅरिस ऑलिम्पिक 2024 भारताने एकूण किती पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे 6. पॅरिस ऑलिम्पिक 2024 भारताने एकूण 6 पदक जिंकले तर भारताची यामध्ये रँक ही 71वी होती. प्रथम क्रमांकावर अमेरिका हा देश होता. अमेरिकेने यामध्ये 126 पदक जिंकले आहे. बघा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 प्रथम क्रमांकावर अमेरिका आणि पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 प्रथम क्रमांकावर चीन हा देश होता. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 पहिले पदक कोणत्या खेळाडूने मिळवले आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे अवनी लेखरा. अवनी लेखरा हिने शूटिंगमध्ये पहिले सुवर्ण पदक मिळवले आहे आणि एकाच पॅरा ऑलिम्पिकमध्ये 2 पदक मिळवणारी अवनी लेखरा ही भारताची पहिली खेळाडू बनली आहे. क्लिअर. पुढे जाऊया. पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 तिरंदाजीमध्ये भारताला प्रथम सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? योग्य उत्तर आहे हरविंदर सिंग. हरविंदर सिंग याने पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 तिरंदाजीमध्ये भारताला प्रथम सुवर्ण पदक मिळवून दिले. क्लिअर. पुढे जाऊया. पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये नितीश कुमारने कोणते पदक जिंकले? योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 भालाफेकमध्ये सुमित अंतिलने कोणते पदक जिंकले? योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक. क्लिअर. पुढे जाऊया. पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 महिलांच्या T35 कॅटेगरीमध्ये 100 आणि 200 मीटर इव्हेंटमध्ये कोणी 2 कांस्य पदक मिळवले आहे? योग्य उत्तर आहे प्रीतिपाल. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 उद्घाटन समारोहामध्ये भारताचे ध्वजवाहक कोण होते? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव. पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 उद्घाटन समारोहामध्ये भारताचे ध्वजवाहक हे सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव होते तर पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 समापन समारोहामध्ये भारताचे ध्वजवाहक हे हरविंदर सिंग आणि प्रीतिपाल होते. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 भारताने एकूण किती पदक जिंकले आहे? IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 29.
पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024मध्ये भारताने 7 सुवर्णासह एकूण 29 पदक जिंकले आहे. या स्पर्धेमध्ये भारताची रँक ही 18वी होती, तर प्रथम क्रमांक हा चीनचा होता. चीनने एकूण या स्पर्धेमध्ये 94 पदक जिंकले आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, भारताचे 43वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ कोणते आहे? मोस्ट आयएमपी प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे चराईदेव मोईदम, जे आसाम येथे स्थित आहे. हे भारताचे 43वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. तर होयसाळ मंदिर कर्नाटक हे भारताचे 42वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. शांतिनिकेतन पश्चिम बंगाल हे भारताचे 41वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. तर भारताचे पहिले जागतिक वारसा स्थळ हा आग्र्याचा किल्ला होता. क्लिअर. पुढचा प्रश्न घेऊया. सिरिल रामाफोसा हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. सिरिल रामाफोसा हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती आहेत. ऑप्शन जर पाहिले तर इराणचे नवीन राष्ट्रपती हे मसूद पजक्शियन आहेत. फ्रान्सचे प्रधानमंत्री हे मिशेल बार्नियर आहेत. तर फ्रान्सचे राष्ट्रपती हे इमॅन्युअल मॅक्रॉन आहेत. आणि ब्रिटनचे नवीन प्रधानमंत्री हे कीर स्टारमर आहेत. क्लिअर. पुढचा प्रश्न घेऊया. मेक्सिकोची प्रथम महिला राष्ट्रपती कोण बनली आहे? आयएमपी प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे क्लाउडिया शिनबाम. क्लाउडिया शिनबाम ही मेक्सिकोची प्रथम महिला राष्ट्रपती बनली आहे. ऑप्शन जर पाहिले तर हरिनी अमरसूरिया या श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या आहेत. शिगेरू इशिबा हे जपानचे पंतप्रधान आहेत. आणि अनुरा कुमारा दिसानायके हे श्रीलंकेचे राष्ट्रपती आहेत. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या अभिनेत्रीला युनिसेफ इंडियाचे नवीन राष्ट्रीय राजदूत नियुक्त केले आहे? आयएमपी प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे करीना कपूर खान हिला युनिसेफ इंडियाचे नवीन राष्ट्रीय राजदूत नियुक्त केले आहे. क्लिअर. पुढे जाऊया. संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी कोण होत्या, ज्या 37 वर्षानंतर रिटायर झाल्या आहेत? आयएमपी प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे रुचिरा कंबोज. क्लिअर. पुढचा प्रश्न घेऊया. 6वी क्वाड शिखर संमेलन 2024 कोणत्या देशात आयोजित झाली? योग्य उत्तर आहे अमेरिकेच्या डेलावेअर येथे 6वी क्वाड शिखर संमेलन 2024चे आयोजन करण्यात आले होते. क्लिअर. पुढे जाऊया. SCO शिखर संमेलन 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते? योग्य उत्तर आहे पाकिस्तान. क्लिअर. पुढे जाऊया. 21वे आशियान भारत शिखर संमेलन 2024 कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते? योग्य उत्तर आहे वियंतियाने. क्लिअर. पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय सौर गठबंधन म्हणजे ISAचा अध्यक्ष आणि सहअध्यक्ष कोणत्या देशाला निवडण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे भारत आणि फ्रान्स. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षाला आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केले आहे? योग्य उत्तर आहे 2025 या वर्षाला आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केले आहे. तर 2024 या वर्षाला आंतरराष्ट्रीय उंट वर्ष घोषित केले होते. क्लिअर. पुढचा प्रश्न घेऊया. आंतरराष्ट्रीय सहकार संमेलन 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? योग्य उत्तर आहे भारतात दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय सहकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, बस 2-3 प्रश्न राहिले आहे. सिंगापूर ओपन बिलियर्ड्स 2024चा किताब कोणत्या भारतीय खेळाडूंनी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे पंकज अडवाणी. क्लिअर. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या देशाने महिला T20 विश्वकप 2024 जिंकला आहे? योग्य उत्तर आहे न्यूझीलंड. क्लिअर. शेवटचे 2 प्रश्न. महाराष्ट्र भूषण 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न नक्की विचारला जाईल. याचं योग्य उत्तर आहे प्रदीप महाजन यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात 1995 मध्ये झाली. 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा अशोक सराफ यांना, 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आणि 2021चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आला आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न घेण्याआधी आपला हा व्हिडिओ व्हायरल झालाच पाहिजे. जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, 1 एप्रिल 2024 रोजी RBIचा 90वा वर्धापन दिन कुठे साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे मुंबई येथे RBIचा 90वा वर्धापन दिन 2024 मध्ये साजरा करण्यात आला. अधिनियम 1934 नुसार 1 एप्रिल 1935 मध्ये RBIची स्थापना करण्यात आली. दरवर्षी 1 एप्रिल हा दिवस RBIचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओबद्दल कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की द्या. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.